ब्राह्मण मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली 2 मराठे चालणार नाहीत. प्रस्ताव धुडकावून संतप्त झालेले शिंदे गेले गावी निघून. मुंबईत महायुतीची होणारी बैठकही पुढे ढकलली. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या विजयानंतरही महायुतीमधील संकट अधिकच गडद झालेत. एकनाथ शिंदे यांनी नाराजी आणि मन वळवल्याने महायुतीला मंत्रिमंडळ स्थापनेच्या अंतिम निर्णयापर्यंत अद्याप पोहोचता आलेलं नाही. दिल्लीत बैठक होऊनही सत्ता स्थापनेविषयी निकाल लागला नाही. या परिस्थितीत 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल का? महाराष्ट्रात निवडणुकीचे निकाल येऊन 7 दिवस उलटले, मात्र अद्यापही सत्ता स्थापनेचा निर्णय रखडला आहे. 3 दिवसांच्या शांततेनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला पाठिंबा तर जाहीर केला, परंतु सध्या तयार झालेल्या परिस्थितीमुळे महायुतीचे संकट अधिकच गडद झाले असल्याचे चित्र बघायला मिळते आहे. एकनाथ शिंदे यांची समजूत घालण्यासाठी भाजपने अनेक प्रस्ताव दिले, पण ते मान्य झाले नाहीत. अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी 3 तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीतही कोणताच निर्णय होऊ शकला नाही. शुक्रवारी मुंबईत होणारी महायुतीची प्रस्तावित बैठकही पुढे ढकलण्यात आली. सभेपूर्वी शिंदे आपल्या गावी निघून गेले. भाजप अजित पवारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करू शकते, पण एकनाथ शिंदे यांना हरवण्याच्या पक्षात ती नाही. जरी नाराजी असली तरी शिवसेना आणि एकनाथ शिंदे हे भाजपचे सर्वाधिक भरवशाचे आहेत. शिंदे हे कोणत्याही परिस्थितीत सरकारमध्ये सहभागी व्हावेत यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री पद सोडण्याच्या बदल्यात एकनाथ शिंदे ही मोठी सौदेबाजी करण्याच्या तयारीत आहेत. शिंदे यांना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये मोठ्या मंत्रिपदाची ऑफरही देण्यात आली होती, पण त्यांनी तीही नाकारली. राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र सोडण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांनी भाजपकडे विधान परिषदेचे सभापती पद मागितले आहे. याशिवाय गृह मंत्रालयाच्या बाबतीतही ते ठाम आहेत. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय संजय शिरसाट म्हणाले की शिंदे महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात सामील होऊ शकतात, मात्र मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री बनणे हे त्यांना मान्य नाही. शिवसेना दुसऱ्या नेत्याला उपमुख्यमंत्री बनवू शकते. मिळालेल्या वृत्तानुसार गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री असतील असे स्पष्ट करण्यात आले. उपमुख्यमंत्री होण्याबाबत भाजपने एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. उपमुख्यमंत्री पद घेतल्याने महायुतीच्या ऐक्याचा संदेश जाईल असे त्यांना सांगण्यात आले. तसेच एकनाथ शिंदे यांना फडणवीस यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांबद्दलही सांगण्यात आले, ज्यांनी वरिष्ठ पदे भूषवूनही इतर जबाबदाऱ्या घेतल्या. शिंदे यांना हे युक्तिवाद पटले नाहीत. आता शिवसेना नेत्यांनी नवा युक्तिवाद केला आहे. शिवसेनेचे म्हणणे आहे की देवेंद्र फडणवीस हे जातीने ब्राह्मण आहेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे या 2 मराठा नेत्यांना त्यांच्या खाली उपपदावर ठेवणे हे राजकीय चूक ठरू शकते. मराठा मतदारांना हे आवडणार नाही. म्हणजे आता सत्ता स्थापनेतही जातीचे राजकारण होईल का? पेशवे विरुद्ध मराठा असं चित्र सध्याच्या युक्तिवादावरून तयार झालेले आपल्याला दिसते आहे. ब्राह्मण मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली 2 मराठे चालणार नाहीत असा सूर सध्या कानात पडतोय. आता बघायचे आहे की जातीचे राजकारण सत्ता स्थापनेला काय वळण देतं. 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होतो की सत्ता स्थापनेचा तिढा गुंतूनच राहतो.